खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर सगळ्या मैदानाच्या आत आणि जसा सामना सुरू होईल आवाज असेल परत एकदा एक गोड आवाज आदरणीय चंद्रकांत शेटे सर अर्थ चंदू सर. नमस्कार. या अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आणि सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ आयोजित असणारी कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषक 2025 आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या मॅचच्या माध्यमातून जाऊयात आपण या मॅचकडे. त्या ठिकाणी एक वेगळा फटका खेळला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 4. दोन्ही टीम आपले 12th मॅन या ठिकाणी पाठवा प्लीज. योगी फायटर बेलापूर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल राजबक्षी अकोले यांच्यातील सुरू असते. अकोलेने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी योगी फायटर्स बेलापूरला आमंत्रित करण्यात आलं. योगेश पवार आहेत बॅटिंगसाठी. ओहो, अप्रतिम चेंडू मात्र त्या ठिकाणी टाकला गेलाय. दांडी 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 गोल विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्लीज आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवा, कारण यूट्यूबला लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सगळे अपडेट्स आम्हाला द्यायचे असतात. आपला प्रतिनिधी नाही आहे इकडे प्लीज. कॅप्टन याची नोंद घ्या आपण, कारण यूट्यूबला सगळा डाटा फीड करावा लागतो. बॅटर कोण आहेत, बॉलर कोण आहेत. बॅटिंग टीम प्रतीक येतात बॅटिंग करण्यासाठी. यस, योगेश पवार आउट झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी प्रतीक. शेवटच्या 2 बॉलवर 2 सिक्सर मारले होते मागील मॅचमध्ये त्यांनी. शेवटचा फॉलिंग स्वीप लक्षात राहण्यासारखा होता आणि आता पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने मागील मॅचमध्ये जिथे थांबले होते तिथून सुरुवात केली प्रतीक यांनी. चांगला फटका, 4 धावा. ऐका ना, विनंती असेल यष्टीरक्षक किंवा पाठीमागचे फिल्डर, जर तुम्हाला शक्य झालं तुमचा प्लेयर येईपर्यंत तुम्ही बॉलरचं नाव सांगितलं तर आणखी बरं होईल. हा, सुनील नवले आहेत त्या ठिकाणी. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. तिकडनं थोडासा कट केलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला बॉल पाहायला मिळाला. समीकरण जर पाहिलं तर इकडे बदलेल, जाऊन बसेल. धावसंख्या जागेवर थांबते ती म्हणजे 12. चंदू सर, बरं अकोला टीम तुम्हाला शेवटचा पुकार. जर 12 आपल्याला मॅच थांबवली जाईल ना डायरेक्ट. कोण आहे आता त्याला आपण कसा आवाज द्यायचा, त्याची जबाबदार नाही का त्या प्लेअरची. चला लवकर अंधार धावत पडत या ना. रमत गमत नका येऊ कुणी. थांबा सर, मॅच नका. तो जोपर्यंत तिथं पोहोचत नाही पण तो मॅच नका चालू करू. किती अडचणी, 2-3 बॉल निघून गेले. एखादी रन इकडे तिकडे झाली तर परत तुम्हीच तो स्कोररला बोलणार आहेत. बोला सर, काय नाव आहे त्यांचं? हां या, थँक्यू. स्वागत आहे तुमचं सर, थँक्यू. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक महत्त्वाचा सामना आहे. यावेळेला हा या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक धाव मात्र मिळणार आहे आपल्याला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून दिलीपजी खरात सर हे मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत. आयोजकांच्या वतीने या शुभेच्छा कळवलेल्या आहेत, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं. मात्र यूट्यूबला लाईव्ह पाहत आहेत
तरी देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सुदर्शनजी शिंदे यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला योगी फायटर्स बेलापूर, मंगेशजी रभाजी फाफाळे यांच्या मालकीचा असणारा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जी मोटरसायकल दिली गेली आहे ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे, त्यामुळे साहेब आपलं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. तर या ठिकाणी प्रत्येकांच्या प्रत्येक चौकारासाठी 101 रुपये युवराज गुंजाळ म्हणजेच निलेश गुंजाळ, युवराज गुंजाळ त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुरेश यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 7 षटकांची लढत असणार आहे. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आला आहे. ज्या स्पर्धेतील आव्हान जर पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकावी लागेल, अन्यथा कॉलबॅकचा रस्ता पकडावा लागणार आहे, कॉलबॅकची वाट पाहावी लागणार आहे. असं काही नाही की कॉलबॅकला जाऊन सुद्धा बऱ्याच टीम तिकडनं जिंकून येताना पाहायला मिळालेल्या आहेत, परंतु आरामात एक दिवस वाचवायचा असेल तर आणि ही मॅच जिंकावी लागणार आहे. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. थोडीशी उसळी पुन्हाही पाहायला मिळाली, थोडासा कट टर्न पाहायला मिळाला आणि जाईल बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 14 धावा धावफलकावर असताना आम्ही सगळ्या आयोजन कमिटीचे मनापासून आभारी असू. यावेळेला फटका तर खेळला गेलाय. सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, ज्याने धावसंख्या सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळते. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धावफलक जर पाहिलं तर 18 वर जाताना पाहायला मिळेल. प्रतीक एका बाजूला आहेत, युवराज एका बाजूला आहेत. डावखुऱ्या हाताचं हे वादळ मैदानाच्या आतमध्ये संगमनेरच्या कोल्हेवाडीचं दाखल झालंय. अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत. अगदी मुंबईत येऊन देखील चांगली कामगिरी करताना त्यांना मी पाहिलंय. तर आज या ठिकाणी सुरेश गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील आपल्याला. 18 धावा धावफलकावर आहेत. योगी फायटर बेलापूर या टीमच्या. कमबॅक करावं लागेल, दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होतील. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळला, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, जाईल मात्र सीमारेषच्या पलीकडे. फायदा घेतला कुट्टाप्याच्या चेंडूचा. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक विकेट माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत सुरेश. 2 लगातारचे चौकार युवराज यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक मात्र ऑन साईडला खेळत होता. बॉलचा अंदाज नाही घेतला, बराचसा बाहेर होता ऑप्टमच्या चेंडू, परंतु बॅटरने एक गोष्ट केली, जागेवरूनच हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता किंवा ऑन साईडला ओढण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते आले आणि त्यामुळे डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. कमबॅक गोलंदाजांचं पाहायला मिळत आहे. यावेळेला फुटवर्क दाखवलं, बाहेर आले, परंतु गोलंदाजाने एक चतुराई दाखवली. जसे बॅटर थोडेसे स्क्रीज सोडून बाहेर आले ना, चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला, गती कमी केली, त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा धावफलकावर पाहायला मिळते. टीम योगी फायटर बेलापूर या संघाचे संघमालक मंगेशजी रभाजी फाफाळे. संघमालक मंगेश शेठ रभाजी फाफाळे यांच्याकडून यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी पुरस्कार असेल तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. कोथरूड प्रीमियर लीग अकोले तालुक्यातील मानाची स्पर्धा, नगर जिल्ह्यातील सुद्धा एक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सगळे संघमालक देखील आतुर आहेत या ठिकाणी आपला चांगला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. धन्यवाद. 7Hची टीम अगदी आमच्या समालोचन कक्षाचं दृश्य देखील ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तांत्रिकदृष्ट्या खूप चांगले आणि सक्षम होऊ लागलेले आहेत. आणि आता महाराष्ट्रातील आघाडीच्या लाईव्ह मध्ये मात्र 7S हे देखील नाव घेऊ लागले. त्याचं कारण आहे त्यांनी मागील 2 वर्षात केलेली प्रगती आणि टेक्नॉलॉजीवर भर दिला आणि खूप
खूप चांगल्या पद्धतीने इतरांच्या तुलनेत आपण कुठेतरी पाठी राहायचं नाही त्यासाठी चांगला प्रयत्न त्यांचा सुरू आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. 23 धावा फलकावर आहे. गोलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी येताना पाहिलं मिळतं सुनील नवले ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या, त्यांनाच आमंत्रित करण्यात येते. एकाच विभागातील खेळाडू आहेत, बॅटर आणि बॉलर, त्यामुळे एकमेकांचा अंदाज त्यांना आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पाहायचं आहे. कार्याचा डोंगर मात्र किरणजी लहामटे साहेब यांनी या संपूर्ण परिसरामध्ये आणला. विकासाची गंगा आणली. यावेळेला वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु वेद मात्र त्या ठिकाणी शरीराचे घेतले आणि धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाही. फिल्डर होते तिकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता. एक डॉट बॉल मात्र मजा आणेल, कारण मॅचमध्ये आणेल मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमला, आणि एक मोठा फटका तो मात्र बेलापूरला ही मॅचमध्ये आणणार आहे. अकोले विरुद्ध बेलापूर अशी लढत पाहायला मिळते. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही करू शकले. कव्हरचं क्षेत्र आहे, एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रतीक पापाडे, युवराज गुंजाळ यांना धावा देखील करावा लागणार आहे त्या ठिकाणी, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि लक्ष वेधून घेते. गेल्या 2-3 वर्षात या मैदानाचं जे रोपडं पालटलं आहे ना, ते पाहण्यासारखं आहे. आणि त्यामुळे योगेशजी देशमुख आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. चंग मानला होता त्यांनी या ठिकाणी. या गावासाठीचं जे क्रीडांगण आहे ते मात्र चांगलं करायचं, आणि आज एक दर्जेदार तालुक्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडांगणामध्ये या मैदानाची नोंद केली जाते, आणि आज आपण ते या ठिकाणी पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. निसर्गाने भरभरून दिलं या तालुक्याला. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, बॉडी पोझिशन नव्हती परंतु, आणि फटका मात्र त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय आणि कॅचही सुटताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलेला आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र पुन्हा कॅचवर नाही चालेत आणि तिकडे 2 धावा मात्र घेतल्या गेल्या. तर या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. यस, बबलू शेठ देशमुख यांचं चर्चा मात्र सातत्याने संपूर्ण अकोले तालुक्यातच आहे. त्यांचे मोठे बंधू या ठिकाणी मंगेश शेठ देशमुख साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेला पाहण्यासाठी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही करू आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. यावेळेला नाही चुकणार. विकेट येताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 सुरू असताना विकेट. शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आम्ही आभारी आहोत योगेश शेठ देशमुख यांचे, राजेश शेठ घाटकर यांचे, अय्याजबाई काजी यांचे, राजू पवार, इरफानभाई सय्यद, अजितजी देशपांडे, इकराजी काजी, निखिल शेठ मोठे, त्याचबरोबर अनिलजी खरात, सोमा जाधव, त्याचबरोबर अक्षयजी पोखरकर, मतीन शेख, सागर पोखरकर, आदित्य पवार, अदी पवार, संतोषजी वागचौरे, सचिनजी सोनुले, संदीप अप्पा घाटकर, इम्राजी अत्तार, सोनू अत्तार, राजेश घाटकर, गणेश घाटकर, त्याचबरोबर संतोष नेवासकर, श्रीराम कोल्लम, भागवत कोल्लम, रोहितजी जगदाळे, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि सर्व आदर्श नगर आणि सर्व युवा खेळाडू त्या सगळ्यांचे देखील मनापासून आभारी आहोत.
चला जाव्यात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ तर झालाय, म्हणजे अर्धा डाव संपलाय, अर्धा डाव बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 झाली आहे. पाहूया पुढे काय होईल. रिवर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना युवराज यांच्या बॅटमधून आलेला फटका. समता प्रतिष्ठान कोथरूड व राहुल सुपर स्पेशालिटी आय सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाशिवरात्री निमित्त भव्य रेटिना म्हणजे डोळ्याच्या मागचा पडदा व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आणि 26 तारखेला बुधवारी सकाळी 10 ते 2 या कालावधीमध्ये ते चेकअप केलं जाणार आहे. कोणी चेकअप करायचं? ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी चेकअप करायचं आहे, ज्यांना BP आहे त्यांनी चेकअप करायचं आहे. काचबिंदू व इतर रेटिनाचे आजार ज्यांना असतील ते सगळे मात्र याचा फायदा घेऊ शकतात. डॉक्टर राहुल यांना मागील 20 वर्षाचा असणारा अनुभव आणि आपल्याकडे नोंदणी फी फक्त 50 रुपये या ठिकाणी मात्र नोंदवण्यात आलेली आहे. तर आत्तापर्यंत यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे, सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि सीमारेषेच्या पार देखील होताना पाहायला मिळेल. 4 धावा. एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत आणि धावसंख्येने उसळी घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 धावांवर. 4थं षटक आहे आणि धावा कराव्या लागणार आहेत. या स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवायचं तर तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार युवराज यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या प्रीमियर लीगचं क्रेज अगदी मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. यावेळेला ऑन साईडला खेचायला गेले, बॉलच्या लाईनमध्ये नाही येऊ शकले. बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 36 धावांवर 2 विकेट आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले. जे सुरेश दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आले होते. सुरेश लोखंडे कमी गतीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. याही वेळेला रोखलाय, गती कमी केली आणि त्यामुळे बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला होता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी दबाव आता मात्र बॅटरवर देखील शिफ्ट होऊ शकतो, कारण जसजशी मॅच पुढे जाईल ना चेंडू कमी होणार आहेत. पहिल्या डावातील 2 चेंडू तर निर्धाव आलेले आहेत. 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर सुरेश आणि त्याचबरोबर युवराज यांच्यातील चांगला संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात वाईट बॉल. या वेळेला फटका फसलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी नाही आहेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा धाव फलकावर 2 विकेट माघारी परतलेले असताना ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोथरूड या प्रमुख गावामध्ये असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भेटीला आली आहे. समोर जर पाहिलं तर उंच उंच डोंगर पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर अगदी सुपीक शेती देखील पाहायला मिळते या परिसरामध्ये. प्रत्येक थोडेसे नाराज आहेत. आऊट झालो, मी कसा आऊट झालो, काय चुका झाल्या ते न्याहाळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा वेगात होता, पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 4, धावसंख्या झाली आहे 39. समता प्रतिष्ठान कोथरूड व राहुल सुपर स्पेशालिटी आय सेंटर यांच्या माध्यमातून महाशिवरात्री निमित्त मात्र भव्य असं
रेटिना म्हणजे डोळ्यांच्या मागचा पडदा आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तर डायबिटीस पेशंट असतील, BP पेशंट असतील, काचबिंदू व इतर रेटिनाचे आजार ज्यांना असतील त्या सर्व पेशंटने मात्र हे चेकअप केलं पाहिजे किंवा करणं देखील गरजेचं आहे. तज्ज्ञ डॉक्टर जयदेंद्र राहुड आणि डॉक्टर तेजस्विनी राहुड मोरे यांच्या माध्यमातून मात्र ही नेत्रचिकित्सा होणार आहे. डॉक्टर राहुड यांना मागील 20 वर्षाचा अनुभव आहे आणि 75,000पेक्षा जास्त मोतीबिंदू म्हणजे फेको लेझरच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आपण या सदर शिबिरामध्ये चष्मा आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन सवलतीच्या दरात करून दिले जाणार आहे. या शिबिराचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. समता प्रतिष्ठान कोथरूड आणि राहुड सुपर स्पेशालिटी आय सेंटरच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे तो 26/2/2025 रोजी बुधवारी होणार आहे. त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 39 झाला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला युवराज पाहायला मिळतात आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अमित तांबे दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. आयकॉन म्हणून अमित तांबे यांना आपण पाहतोय. हा सर 39. दोन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. शिवा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. 39 धावा फलकावर आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल टाकला शिवा यांनी. अगदी खोलवर टप्प्याचा होता. नाही टायमिंग करू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 40 धावा. अंतिम काही चेंडू बाकी आहेत. या डावातील धावा बनवावे लागतील. कुठेतरी आपल्या टीमला 65-70 पर्यंत तरी न्यावं लागणार आहे आणि जिकडे फाईट होऊ शकते आणि त्यामुळे ते प्रयत्न करावे लागतील. युवराज यांच्याकडे ती क्षमता आहे. आज युवराज यांना ते करावं लागणार आहे. एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून आपण या टीममध्ये खेळत आहात. सलामीवीर आहेत आणि सलामीला आलेत. 5व्या षटकापर्यंत बॅटिंग करतायत. काही स्ट्रोक चांगले खेळलेत त्यांनी परंतु आता त्यांनाही आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. युवराज शिवा एकाच तालुक्यातील खेळाडू आहेत. एकमेकांची स्ट्रेंथ माहित आहे त्यांना. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जातील. यावेळेला टोलावलाय बॉल. बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर नाही आलाय परंतु एक धाव मात्र जरूर देऊन जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना शिवा मात्रेकर एक टॅलेंटेड खेळाडू आहेत. नक्कीच त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली होती. राजनदादा प्रीमियर लीग त्याचबरोबर राजवर्धन चषकामध्ये देखील. शिवा अमित यांच्यासाठी बिग हिट. पुढे केला बॉल. अगदी बॅटच्या खालीच दिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर समोर पाठवलाय. 4 धावा. चौकार येताना पाहायला मिळतोय अमित तांबे यांच्या बॅटमधून. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी 4 ने पुढे जाईल. हे ते क्षण आहे ज्यावेळेला तुम्हाला धावा नक्कीच या ठिकाणी वेगाने करायच्या आहेत कारण हळूहळू हा डाव संपण्याच्या दिशेने वाटचाल देखील होणार आहे. शिवा अमित त्यांच्यासाठी समोर खेळतात. बॉल टायमिंग नाही करू शकले. योग्य दिशा देखील नाही देऊ शकले. सरळ खेळायला गेले परंतु चेंडूच्या रेषेतच नव्हते आणि त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शिवा माचरेकर आणि अमित तांबे यांच्यातील लढत पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी षटक देखील राहिले आहे परंतु येणारे 8 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि आता कोणतीही चूक नाहीये. विकेट येते. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. दादाबाई शेख येतात बॅटिंग करण्यासाठी. टीमला गरज आहे आणि आज तुम्हाला त्याची पूर्तता करावी लागणार आहे कारण
योगी फायटर्स बेलापूर हा संघ देखील तेवढाच दर्जेदार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हॉटेल राज बक्षे अकोले हाही तेवढाच दर्जेदार संघ आहे. एका बाजूला रोहिदास शेठ जाधव, सचिन भाऊ शेटे, त्याचबरोबर सुदर्शनजी शिंदे, तर दुसऱ्या बाजूला मंगेश शेठ रबाजी फाफाळे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी. या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न माणस या ठिकाणी राहणार आहे. नो बॉल. गेला नो बॉल. पवार उपहारगृह प्रोप्रायटर माननीय दत्ताशेठ पवार यांच्याकडून नो बॉलची एक रन. सात चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शिवा माचरेकर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दादाबाई शेख कमी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये युवराज आहेत. आणि यस, मोठा फटका मारण्याची नामी संधी आहे. कोलवा टप्प्याचा बॉल होता, टायमिंग नाही झालाय, परंतु बॉल मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगला निघालाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एका धावेतच थांबतात मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर संपतात मात्र या ठिकाणी 5 आणि 5 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. या मॅच मध्ये जिंकायचंय यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. प्रयत्न मात्र दोन्ही बाजूला होणार आहेत. 1 षटक बाकी आहे. धावा कराव्या लागतील. 47 धावा धाव फलकावर आहे. शेवटचं षटक घेऊन बॉलिंगसाठी आलेत टीमचे कॅप्टन राम मोहिते. राम मोहिते यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. दादाबाई पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटचं आणि अंतिम षटक या डावातील. धावा करण्याचं षटक राम समोर आहेत. पहिला बॉल थोडंसं अक्रॉस खेळले, चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले. पंच मात्र या ठिकाणी शरीराचा वेध घेतोय त्यामुळे लेग बायची धाव कळवतायत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावा झालेल्या आहेत. या 5 चेंडूमध्ये 2-3 तरी बॉल मैदानाच्या बाहेर जावे लागणार आहेत. आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोथुळेश्वर स्पोर्ट्स क्लबची ही कोथुळ प्रीमियर लीग आमदार चषक आपण पाहतोय. याही वेळेला बॅट त्याच दिशेने स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न. चेंडूचा अंदाजच नाही आलाय. थोडीशी गती कमी जास्त राहिली आणि त्यामुळे बॅटचा फ्लो मात्र ते टायमिंग नाही करू शकला. 48 वर धावसंख्या थांबलेली आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. एकूण 50 धावा धाव फलकावर आहेत. धावा कराव्या लागतील शेवटच्या षटकात. यावेळेला पुढे सरसावले. आता मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. अगदी आमच्या मान्यवरांच्या दिशेनेच पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. 53 धावा धाव फलकावर. गिअर चेंज केलाय नवे तर तो करावाच लागेल. अंतिम टप्पा आहे.
ओहो हो, याही वेळेला बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही आला. यावेळेला पुन्हा एकदा आडवा पट्टा फिरवायचा प्रयत्न या ठिकाणी होता. डॉट बॉल येईल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 53 धावा, कमीत कमी 61 पर्यंतचं टार्गेट न्यावं लागणार आहे आणि त्यासाठी 1-2 पैकी एक मोठा फटका गरजेचाच आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र कव्हर्सला खेळलेत आणि इकडे चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गरज होती धावांची आणि आलाय चौकार. जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अतिशय जलद गतीने दुसरी धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 59 धावांचं टार्गेट आहे, ज्याची चर्चा करत होतो आपण की 60 धावा होणं गरजेचं आहे मॅच फाईट होण्यासाठी आणि 60च धावा या ठिकाणी झालेल्या आहेत योगी फायटर्स बेलापूर संघाच्या. मंगेश शेठ, रबाजी फाफाळे अँड कंपनी. परंतु दुसऱ्या बाजूला हॉटेल राजबक्षी अकोले, रोहिदास शेठ जाधव, सचिन भाऊ शेटे, सुदर्शनजी शिंदे यांच्या मालकीची टीम आहे. पाहूया दुसऱ्या डावात 6 षटकात 60 धावांचा पाठलाग होईल का. आपण पाहतोय मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातील किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि कोतुळ आयोजित असणारी आमदार चषक कोथरूड प्रीमियर लीग स्पर्धा. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आवाज असेल याच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा गोड आवाज. शाहरुख पठाण सरांनी गेल्या काही दिवसात जर पाहिलं समता प्रतिष्ठान कोतुळ व राहुल सुपर स्पेशालिटी आय सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाशिवरात्री निमित्त भव्य रेटिना, डोळ्यांच्या मागचा पडदा व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 26/2/2025 बुधवार सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये असणार आहे. तर ही तपासणी कोणी करावी? ज्या रुग्णांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबरने काचबिंदू व इतर रेटिनांचे आजार आहेत, यांनी ही चेकअप करू शकता. तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे डॉक्टर जैनेंद्र राहुड, फेको व रेटिना सर्जन, त्याचबरोबर डॉक्टर तेजस्विनी राहुड मोरे, नेत्र व फेको सर्जन आणि त्याचबरोबर डॉक्टर राहुड यांना मागील 20 वर्षाचा अनुभव आणि 75,000 पेक्षा जास्त मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया ज्यांनी केलेल्या आहेत. तर सदर शिबिरामध्ये चष्मा व मोतीबिंदूचे ऑपरेशन सवलतीच्या दरामध्ये करून दिले जाणार आहे. तर आपण याचा अवश्य लाभ घ्या. शिबिराचे ठिकाण विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बाजारपेठ, कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आणि या शाहरुख पठाण सर आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. अतिशय गोड आवाज, म्हणजे महाराष्ट्रात असे कमी आवाज आहेत जे आवाज ऐकावं आणि ऐकतच राहावं असं असतात आणि त्यातल्या त्यात तुमची मराठी भाषा खूप सारी ऐकण्यासारखी असते. त्यामुळे या सर आपलं स्वागत असेल.
धन्यवाद चंदू शेट्टे सर यांना आपण या अगोदर ऐकलं. 60 धावेंचा पाठलाग आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यकुशल, कणखर, उच्च शिक्षित आणि दांडगा जनसंपर्क असलेले आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपण इथे पाहतोय. 2 पराभूत संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. बॅटची इथे बाहेरची कडा फ्लाइंग स्लीपमध्ये बॉलला अडवलं जाते. धाव मिळणार नाही. आघाडीची जोडी जर पाहिली तर नितीन मेमाणे आणि शिवा माचरेकर जे आयकॉन आहेत, हे 2 आरंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव या गावचे खेळाडू आशिर पठाण अर्थात दादाभाई नावानं सुप्रसिद्ध आहेत. ओहो, क्लीन बॉल, टप्पा पडलाय. बॉल थोडासा खाली राहिला आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. विकेटचं बटन होईल. शिवा माचरेकरचं फर्निचर इथे फ्रॅक्चर केलं जाईल. पहिला फलंदाज आयकॉन बाद. पारितोषिक मंगेश फापाळे, योगी फायटर्स बेलापूर या संघाचे संघमालक, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दादाबाईसाठी असणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. एक प्रतिभावंत, प्रख्यात आणि सुप्रख्यात खेळाडू आहे. दादाबाई शेखसाठी 500 रुपयांचा पुरस्कार पारितोषिक इथे आलेला आहे. शिवा माचरेकर यांची महत्वाची विकेट त्यांनी मिळवली आणि आता नवीन फलंदाज गणेश राऊत मैदानाच्या आतमध्ये. 60 धावेंचं लक्ष आहे. या 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि या धावेंचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी खराब होत असताना आपल्याला बघायला मिळाली आहे. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते आहे. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीनं अचूकतेनं गोलंदाजी आपण दादाबाईच्या माध्यमातून पाहतो आहे. गणेश राऊत स्ट्रायकर एंडकडे जे नव्यानंच दाखल झालेत. बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली परंतु बॉलला बॅटवर घेऊ शकले नाही. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. कौतुक करावं लागेल दादाबाई शेख यांचं. 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 1 सिंगल इथे आतापर्यंत खर्च केली आहे. परत एकदा हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 1च धाव आणि 1 महत्वाची विकेट, आयकॉनची विकेट मिळवली आहे दादाबाई शेख अर्थात आशिर शेख यांच्या माध्यमातून. विकेट मिळते. फलंदाज 1 बाद आहे. धावसंख्या 1. साठ धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. समता प्रतिष्ठान, कोतुळ आणि राहुड स्पेशालिटी आय सेंटर यांच्या माध्यमातून महाशिवरात्री निमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन बुधवारी 26 तारखेला करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर जैनेंद्र राहुड यांचे बंधू भूपेंद्र राहुड सर आणि केअरटेकर सचिन भाऊ नागरे हे दोन्ही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं ही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय भूपेंद्र राहुड आणि आदरणीय सचिन भाऊ नागरे आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या ओव्हर नंबर 2 कडे आपण जातो आहे आणि दुसरं षटक घेऊन संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू युवराज ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. स्क्वेअर ड्राईव्ह केला, सुंदर फटका, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉलला रोखण्याचे परंतु बॉल कूच करेल वेगात, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एका बाजूला योगी फायटर्स बेलापूर आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल राजबक्षी अकोले. डू ऑर डाय अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉफ्ट केला यावेळेस. ऑन साइडला एक सुंदर स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. नितीन मेमाने यांच्या बॅटमधून एक शानदार फटका, चौकारा पाठोपाठ षटकार.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. 7 धावांचा प्रतिकार करायचा आहे. पहिली विकेट जरी गेली असली परंतु जबाबदारीने खेळ हे 2 फलंदाज करतायत मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं चूक घडली आहे. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. 22च्या मदतीने हा भाग्यशाली चौकार इथे मिळतो आहे. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकामध्ये बरीचशी काटकसर दादाबाई शेख यांच्या माध्यमातून बघायला मिळाली परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये युवराजच्या विरुद्ध आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 15 आतापर्यंत झाली आहे. परत एकदा ऑन साइडला बॉल हवेत तर खेळलाय. फटका फसतोय आणि दादाबाई शेख बॉलच्या खाली येत आहेत. पकडतायत झेल. फलंदाज नितीन मेमान यांचा संपतोय खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. एक महत्वाची विकेट देखील येताना पाहायला मिळते. पुनरागमन करतायत युवराज गुंजाळ. या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ताकद आहे. अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि आज देखील कोतुळ प्रीमियर लीग मध्ये ऍज अ आयडल म्हणून त्यांना आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला बॉलला खेळल्या क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत आणि तिथे रिटर्न खूप चांगला आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात येते. पाहूयात काय निर्णय आपल्यापर्यंत येईल. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे की सुरक्षित पोहोचलेले नाहीयेत त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं जाणारं एक सुंदर टेलिकास्ट माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आगमन होतं. नॉट आउट फलंदाज नाबाद आदरणीय बबलू शेठ देशमुख साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचे मनापासून स्वागत. कविराज पारधी यांना विनंती आहे आपण मुख्य मंचाकडे यावं अर्थात कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. कविराज पारधी. बबलू शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठ्या परिसरातील खेळाडू आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघाला अडचणीतून बाहेर काढायचं त्यासाठी गणेश राऊत आणि बबलू शेख या जोडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. बॉल हवेत आहे. फटका अजून एक फटका इथे फसतोय आणि विकेट मिळते. योगेश पवार आलेत बॉलच्या खाली. तिथे चूक होणार नाही. सेफ हँड. फलंदाज गणेश राऊत बाद. शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. स्वतः संघ मालक आहेत आणि फलंदाजी करण्यासाठी येताना बघायला मिळतात. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 3 गडी बाद 16 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकं संपल्यानंतर 16 धावा बनवल्या गेल्यात. सुदर्शन शिंदे आलेत फलंदाजी करण्यासाठी. बबलू शेखच्या 7 मात्रेतून पुढे डाव सावरण्याची आवश्यकता. तर गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर
आशिर शेख अर्थात दादाभाई शेख. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव या गावचे खेळाडू आहेत. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून दूर ठेवला, निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागच्या काही महिन्यांपूर्वी आर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. तिथे दादाभाई शेख यांनी अशा जबरदस्त कामगिरी केली आणि तिथे दादाभाई सोबत सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी ती आपल्याला बघायला मिळाली होती. म्हणजे तिथे देखील एक अष्टपैलू कामगिरी आपल्याला दादाभाईची बघायला मिळाली. आणि इथे अजून एक विकेट संघाला मिळून देत आहेत. फलंदाज क्रमांक 4 बादून परत त्यांना पाहायला मिळतोय. बबलू शेख स्पष्टात बाद. मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. दादाभाई शेख महत्वाची विकेट मिळून देत आहेत संघाला. बबलू शेख बाद झालेत. ही दुसरी विकेट आहे दादाभाईसाठी. दादाभाईने आतापर्यंत 8 चेंडू टाकले, 2 विकेट घेतले आणि फक्त 1 धाव दिली आहे. खूप सुंदर गोलंदाजी. 2 विकेट त्यांना मिळाल्या. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी महेश धुमाळ. हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब मुख्य मंचावर उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण मागच्या काही वर्षांपासून पाहत आलो. आणि आज संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते, अकोले तालुक्यातील मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणजेच कोतुळ प्रीमियर लीग ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते ते नाव म्हणजे हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब. धावसंख्या 1 ने वाढली, पुढे जाते. 17 धावा धावफलकावर महेश धुमाळ खातं उघडताना पाहायला मिळाले. ऑफ द मार्क 1 सिंगल प्राप्त झाली आणि धावसंख्या 17. तिसरं षटक दादाभाईच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू होता. संतोष भालेराव सर यांना आपण बघू शकता. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये धावसंख्या 18 झाली आहे. स्क्वेअर लेग पंच म्हणून बाळा खाडे सर आहेत, जे नारायणगाववरून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. 18 धावा, 4 फलंदाज बाद आहेत. मॅचचं समीकरण जर आपण बघितलं, 15 चेंडू आणि 42 धावा. 15 चेंडू आणि 42 धावांची अजूनही आवश्यकता होऊ शकतात. या मैदानावर अशी धावसंख्या बनवली देखील, परंतु इथे फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. क्लीन बोल्ड. अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज सुदर्शन शिंदे आता माघारी जातील. त्यांनाही स्वस्तात माघारी जावं लागतं. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची नोंद केली जाईल. दादाभाईचं कौतुक करावंच लागेल. दादाभाईनं या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा दिल्या. 1 धाव बॅटच्या साह्याने, 1 अवांतरच्या मदतीने आणि 2 विकेट्स त्याला या ओव्हरमध्ये मिळाल्या. प्रभावित करतायत, अचूकतेनं गोलंदाजी करताना दिसतायत. व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, परंतु यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. पंच इथे दंडित करतायत. 1 अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. एकूण 12 संघांचा समावेश असणारी ही कोतुळ प्रीमियर लीग आपण अनुभवतो आहे. आज दुसरा दिवस. आज 4 नवीन संघ आपण खेळताना पाहिलेत. उद्या 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतील.
परत एकदा फुटवर्कचा अभाव, बॉलच्या लाईनमध्ये नाहीये, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. दादाबाई शेख यांचं आपण कौतुक करूयात. दादाबाई शेख यांनी 2 ओव्हर टाकल्यात आणि 2 ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्यात, 4 धावा आणि 3 महत्वाच्या विकेट दादाबाई शेख यांना मिळालेल्या आहेत. खूप सुंदर गोलंदाजी. 3 ओव्हर नंतर 18 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. मुख साहेब यांच्या माध्यमातून हे बक्षीस कविराज पारदीसाठी. धावसंख्या 19. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज युवराज गुंजाळ गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. युवराज स्पोर्ट संगमनेरमध्ये स्पोर्टचं दालन देखील आहे. युवराज गुंजाळ यांचं आणि ते आता गोलंदाजी करण्यासाठी पुण्याच्या एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे, परंतु आउटफील्ड या मैदानाची बरीचशी वेगवान आहे. बॉल थांबणार नाही, जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. बऱ्याच वेळानंतर आलेला चौकार. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचते आहे. 23 धावा धावफलकावर. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉल गणिक बदललं जाईल. सामन्याचं गुणोत्तर प्रत्येक बॉल गणिक बदललं जाईल. युवराज गुंजाळ यांचं भव्य स्वागत करणार एक सुंदर फटका महेश धुमाळ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला परत एकदा तोच प्रयत्न राहिलाय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये इथे कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये. युवराज गुंजाळ या गोलंदाजामध्ये क्षमता आहे पुनरागमन करण्याची. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असला, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू टाकण्याची क्षमता, पुनरागमन करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. परंतु महेश धुमाळ आणि कविराज पारधी या 2 फलंदाजांना धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला कॉलबॅक मध्ये जायचं असेल, या स्पर्धेमध्ये आज अस्तित्व टिकवायचं असेल, तर ही मॅच तुम्हाला जिंकणं फार गरजेचं आहे. यावेळी स्टॉपेज घेतला जातोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय आणि 3 क्षेत्ररक्षकांना सोडून बॉल एकटाच निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. पाहुणी मोका. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 60 धावांचं टार्गेट आहे. अजून एक भाग्यशाली चौकार येतोय. 27 धावा धावफलकावर. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. युवराज गुंजाच्या विरुद्ध महेश धुमाळचं आक्रमण. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. ती झाली आहे. महेश धुमाळ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतात. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॉल हवेत आहे. फटका फसतोय. युवराज गुंजाळ अंडर द बॉल पकडतायत कॅच, पकडतायत झेल आणि ते मिळते विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
ओव्हर नंबर 5 मध्ये अमित तांबे आयकॉन पुढे टाकलेला बॉल चांगला फटका आहे तिथे इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकामध्ये बदल होईल आणि धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. पिंपरी चिंचवड काळेवाडी परिसरातील हा खेळाडू आहे अमित तांबे यांना आपण बघू शकता. खरं तर श्रीतेज 11 चरोलीच्या संघामध्ये सातत्याने आपण या खेळाडूला खेळताना पाहतोय. आज ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही हे बेलापूरच्या संघामध्ये त्याला खेळताना बघता आहेत. बॉल समोर खेळलाय. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे दुर्बल आहेत परंतु बॉलला कव्हर करतायत. थोडंसं अंतर कापायचं होतं दादाभाईला परंतु बॉलपर्यंत पोहोचले. चांगलं कलेक्शन. एक सिंगल एक धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाते आणि धावफलकामध्ये बदल होईल. धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 35 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना हा एक सुंदर बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. पुढे टाकला होता फुलर लेंथवरचा हा बॉल. एकच धाव तिथे प्राप्त केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल आणि धावसंख्या पुढे जाईल. 36 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 9 चेंडू आणि 24 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी संघ अडचणीमध्ये आहे. जरूर संघ संकटामध्ये जरूर आहे परंतु संकट येतात आणि संकट जातात. त्या संकटावर तुम्हाला मात करावी लागेल. चांगला फटका आहे. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह करत असताना बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं. एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाते. 37 धावा. इथून पुढे आक्रमकता तुम्हाला चांगला फटका इकडे लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. चांगली गोलंदाजी अमितची देखील राहिली आहे. 5 चेंडू आणि 5 धावा त्यानं खर्च केल्या. प्रत्येक बॉलवर एक सिंगल येताना बघायला मिळाली आहे. 38 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे. परत एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. रिटर्न चांगला झालाय. बॅकअपसाठी देखील क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव इथे पूर्ण झाली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात अमित तांबे यांनी आणि सामन्याचं समीकरण ते देखील इथे बदललं जाणार आहे. आता जिंकण्यासाठी 6 बॉल 21 रन. 6 चेंडू आणि 21 धाव. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. बाळासाहेब नवारी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत एक महत्वपूर्ण षटक घेऊन. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलाय. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंगॉन मध्ये खराब फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून कॉलबॅक मध्ये घेऊन जाऊ शकतात. 4 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असताना एक चौकार आलाय आणि आता 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. गोलंदाज बाळासाहेब तयार होत आहेत. पुढे टाकलेला बॉल परत एकदा त्याच दिशेने खेळलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत आणि मॅचचं समीकरण बदललंय. खूप चांगली फलंदाजी आपण फलंदाज सुरेश लोखंड यांच्या माध्यमातून पाहतोय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले.
6 चेंडू 21 ची गरज असताना 2 चौकार आले आणि शेवटचे बॉल शिल्लक राहिले 4. धावा पाहिजे 13. 4 चेंडू आणि 13 धाव्यांची अजूनही गरज या मॅचला जिंकण्यासाठी. सुरेश मैदानाच्या आतमध्ये लढतायत, संघर्ष करतायत. संकट समय जो लढतो तोच खरा योद्धा असतो आणि आज योद्ध्यासारखी फलंदाजी ते मैदानावरती करतायत. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने यष्टीरक्षकाने बॉल कुठे कलेक्ट केलाय त्यावरून तुमच्या लक्षात येईल टप्पा पडल्यानंतर बॉल किती खाली राहिला आणि हा चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाकडे नशिबाची साथ मिळाली इथे. तिसरा चेंडू मात्र निर्धाव येताना बघायला मिळाला. मॅचचं समीकरण बदललं. 3 बॉल शिल्लक आणि 13 धाव्यांची गरज आहे. लॉफ्ट केला यावेळेस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक हो एफर्ट खूप चांगले राहिलेत. खूप चांगला प्रयत्न देखील आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बॉल लाडू शकले नाहीये. षटकार. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. खूप सुंदर फलंदाजी आपण सुरेश यांच्या माध्यमातून पाहतोय. 2 बॉल 7 रन. यावेळेला चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळला. युवराज बॉलवरती येणार आहेत. एक सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रिटर्न चांगला आहे, कलेक्शन चांगले, चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं आणि तिथे विकेट मिळते आहे. फलंदाज कविराज पारधी यांना माघारी जावं लागणार आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 बॉल 6 रन. हा चेंडू बराचसा महत्वाचा आहे. या चेंडूवर काय घडतंय, या चेंडूवर हा चेंडू ठरवणार कोण कॉलबॅकला जाईल. हा चेंडू ठरवणार कोण यानंतरची मॅच खेळेल. एका बाजूला जर पाहिलं तर योगी फायटर्स बेलापूर आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल राजबक्षी अकोले. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. गोलंदाज बाळासाहेब नवाळी तर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सुरेश लोखंडे स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळतात. 1 रवींद्र शिंदे मेजर हे देखील या सामन्याचा आनंद व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. रवींद्र शिंदे मेजर आपलं मनापासून स्वागत. आपण मॅन ऑफ हा पुरस्कार आपण